एवढी मोठी जबाबदारी दिली. हे अरुणाने बनवलेलं आहे. सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि हिला आता टाइमपास चाललाय. आम्हाला एखादं बक्षीस द्या. जाऊ नको थोडा वेळासाठी. स्टेजवर जाऊन खेळणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे मिळून मंगळागौर करणार आहोत. तर तिथे गेल्यानंतर मंगळागौर कशी होणार आहे, काय होणार आहे ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा, कमेंट्स करा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आता तिथे स्पर्धेच्या ठिकाणी जाऊया. आता मी निघालेली आहे स्पर्धेच्या ठिकाणी आणि खूप मंडळं तिथे आलेली आहेत. त्यामध्ये आमच्या मंडळाने तिथे सहभाग घेतलेला आहे. तर बघू आता कसं. स्पर्धा म्हटलं की हार जीत होतेच, पण एक स्टेजवर जाऊन खेळणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. कधीपासून तयारी चालली आहे, हे चल चल करतायत. म्हणजे मला तिथे नेऊन सोडलं का तुमची जबाबदारी संपली. काय हो जायचंय आपल्याला, आवरायचंय लवकर. तेव्हा तुझं पूर्ण आवरलं, तुझं सगळं झालं तरच तू मला सांग, मग तिथून पुढे आपण जाऊ. वेळ होतो थोडा आवरायला, सगळं नटायला. नऊवारी घातली की पूर्ण सगळा मेकअप करायला वेळ लागतो थोडासा. तर आता एक एक मैत्रिणी येतील आमच्या आणि मग तिथे मग सगळ्यांची ओळख करून इथे आलेली आहे अरुणा. आणि अरुणा म्हणते हे ताई हे नको नको, आता ते बऱ्याच वेळा घातलंय आपण. हो हो, हे कसं मी केलं आहे ना म्हणून. अच्छा तू केलंयस. अच्छा म्हणूनच तुझी ही ॲड आहे का? हो. जर मग मला घाल तू आता डायरेक्ट. हां तुझं ते पहिलं. हां बघा बहिणींसाठी कसं असतं. तिला बरोबर कळालं की हे गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये होतं म्हणून तिने मी बनवलेलं आणलं. तू बनवले म्हणून तुझी ॲडव्हर्टाईज करते का? बघा बहिणी असाव्यात अशा. आणि मी सगळ्यांना सांगणार हे अरुणाने बनवलेलं आहे. आम्ही आता इथे पोचलेलो आहोत. एक एक मैत्रिणी येत आहेत. तर तुम्ही मगाशी अरुणाला बघितलं काय का खाऊ आणलं, गोळ्या लेमन. अगं लेमनच्या गोळ्या ही घेऊन अगं तोंडात हे होतील त्या. हिला टाइमपास करायचा आहे मग काय. हा इथे सगळ्या बायका आल्यात. हे बघा इथे बघू शकता तुम्ही, सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि हिला आता टाइमपास चाललाय. घ्या तुम्हाला पण ती देते. आम्ही येऊन पुढे येऊन नंबर लावला. आता त्या माझ्या मैत्रिणी सगळ्या येत आहेत पाठवून. ठीक आहे चालतंय. आपल्याला बक्षीस दिलं तर बरंच आहे. तू बक्षिसासाठी आली आहेस का? मी मेहनत केली एवढी दागिने बनवायची. मग आम्हाला एखादं बक्षीस द्या. हां आम्हाला काही बाकी नाही, पैठण वगैरे अशी दिली तरी चालेल. मध्ये आधी फुल नाही, फुलाची पाकळी बोल ना. असं पाकळी वगैरे काहीतरी अशी जराशी द्या. एवढे आम्ही मेहनत केली, दागिने बनवून घातलेत आम्ही, विकत नाही आणले. पोरींसाठी ही सगळ्यात जास्त लांब सानपाड्यावरून आली. एवढी मी सगळ्यात एवढे दागिने बनवून आणले तिने, घातले. आणि यांचाच पत्ता नाही अजून. सगळ्या जणी आलेल्या आहेत, दिसतात सगळ्या छान छान. सेम सोसायटी काय म्हणते. इथेच आपली अशी सगळ्यांची ओळख होते. ही तर माझी जुनी मैत्रीण. हो मगाशी मी बघितलं होतं. पण या निमित्ताने बघा सगळ्या जुन्या मैत्रिणी पण भेटतात. म्हणून ही मंगळागौर आपण साजरी करत असतो, कारण एकमेकींना एकमेकींचा काय मिळतो, सहवास मिळतो. हा त्यासाठी म्हणजे इथूनच आपली मंगळागौर खूप जुन्या खूप वर्षांनी भेटलेले असतो. पण पुन्हा आपण भेटतो नव्याने. कसलेली नाही नाही ठीक आहे चालतंय चालतंय. हिच्यामुळे लेट आली. नाही नाही लेकीचं नको आवरायला. नाही नाही ते बरोबरच आहे. आज तिचा दिवस आहे कारण तिची आज मंगळागौर आहे. सगळ्याजणी आता इथे बसलेल्या, प्रत्येक जण फोटो सेशन चाललंय. मंगळागौरी निमित्त नऊवारी तरी घालतात ना. खूप छान दिसत. बोल ना. सगळे जणी खूप छान दिसत आहेत. आमची ऑल द बेस्ट. छान दिसते. ऑल द बेस्ट. माझी साडी सगळ्यातच चांगली आहे. उत्तम. आणि मी उत्तम दिसते. महाराजांचा जे पोस्टर देतील ना, तो पोस्टर ह्या काकीतून झाल्यावर हातात देतील. म्हणून फक्त माझं उभं राहायचं फक्त. जाऊ नको लगेच ते घेऊन, आता हातात पकड फक्त. तर कॉर्नरला उभं राहायचं. तर आणून तुझ्याकडे देतील. फक्त तिथं थांब, गेला तर झालं. ते टेबल नाही ठेवायला. कळलं का? आज मम्मी छान इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्याला. बिचारा गांगरले. त्याला एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. आपण सांगितलं ना त्याला बरोबर.
मैत्रिणींचं किती असतं की आपल्याबरोबर मैत्रिणी देखील छान दिसल्या पाहिजेत ना, कारण आणि सामान सुद्धा घेऊन यायचं का मैत्रिणीचं सुद्धा टचअप करायचं. आमचा आता मेकअप चालू आहे. लास्टचा टचअप मोठं वालायचं बारकं आहे. सगळ्यात शेवटचा टचअप, शेवटचा हात चालू आहे. टचअप चालू आहे. थोड्याच वेळात प्रोग्राम चालू होणार आहे. ब्रश नसल्यामुळे जुगाड करायला लागतो. माझा अख्खा मेकअप हाताने केला आम्ही, कारण आहे ना आम्ही पहिल्यांदा स्टेज जातं घेऊन काही नाही, सगळं छान होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. खालच्या लाईनमध्ये गॅप्स आहेत, तिथे सुद्धा आपल्या माता भगिनींना बसण्यासाठी जागा द्यायची आहे, जेणेकरून मधले गॅप्स असतील ते भरून जातील. विनंती असेल सर्व माता भगिनींना, थोडीशी जागा आहे तिथे सगळ्या माता भगिनींना बसण्यासाठी जागा द्यायची आहे, जेणेकरून गॅप्स दिसणार नाही. तर या ठिकाणी जागर परंपरेचा उत्सव मंगळागौर स्पर्धा 2024 मध्ये आपल्या सर्व माता भगिनींचं सहर्ष असं मनापासून स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो सुंदर असं मंगळागौरीच्या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आपण तिघी मिळून किस बाय किस करणार आहोत ना, मग असं असतं तिघींच्या त्यांच्या नको घेऊ, अजून एक किस बाय किसला खाली. नाही ठीक आहे, पहिली वेळ आहे तुमची, होणार. पहिलीच वेळ आहे आणि खूप छान तुम्ही करणार सगळ्याजणी. सोन्याचा हरा मोठ्यानी भरा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा. मागणी मोर घुमदिया, फू 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 फू. तुळस मालन बाई तुळस मालन, हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून, कृष्ण देवजी चालून, सई देवजी चालून. पूर्वी स्त्रिया घरातील सगळी कामे स्वतःच्या हाताने करत होत्या, त्यामुळे त्यांचा शारीरिक व्यायाम देखील होत होता. पण आता ह्या आधुनिक युगात नवनवीन यंत्रांचा शोध लागलेला आहे, त्यामुळे घरातील सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने ही स्त्री करू लागलेली आहे. मुलांचे योग्य प्रकारे पालनपोषण करून, घरातील वृद्धांची सेवा करून, घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करूनच ही स्त्री आज उंबरठ्या बाहेर पडलेली आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचे कर्तृत्वही सिद्ध करत आहे. स्वतःच्या कलागुणांना देखील ही वाव देत आहे. पण असे काय कपडे होते त्या ड्युटीवर काम करणाऱ्या भयाचे, काय कपडे होते त्या गरोदर बिल्किस बानोचे, काय कपडे होते त्या 60 वर्षांच्या आजींचे, आणि काय कपडे होते त्या 3.5 वर्षांच्या चिमुरड्यांचे. अजून किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार, तिच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी तिलाच दोषी ठरवणार. तिला झालं सगळं शिकवून. खाण्यारड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं, संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं, एवढ्यावरही का मन नाही भरलं म्हणून चिमुरड्या देहातही बाईपण शोधलं. ठेचा आता अशा प्रवृत्तींना, वासनेच्या भुकेल्या नराधमांना, गाडा अशा विकृतींना आणि 8वा छत्रपती शिवरायांना. कारण बाईबद्दल जो वाकडा विचारही करतो, माझा राजा त्याचा चौरंगा करतो. बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग, माझी मन बाई ही जगताचा आधार. आणि अशी ही आधुनिक युगातील स्त्री व्रत, वैकल्य, सणवार देखील मोठ्या हौसेने करत आहे. अशाच आपण या स्त्रियांची आज आपण मंगळागौर पाहणार आहोत. चला.
आमचा आता डान्स झाला, आम्ही रिलॅक्स झालोय. असं काय चाललंय? खेळून झालं पण हाऊस भागली नाही, परत खेळायचं वाटतंय. हिला पण परत खेळायचंय. परत खेळायचंय. चला आम्हाला डिमांड एवढं असेल का बायका म्हणजे तुम्ही आमचं हां, या बायकांमध्ये कोणी आलं नसेल, अपसेंट नसेल, आपण स्टँड बायवर आहोत. हां जाऊ शकतो आम्ही आता इथे थोडा वेळ उभं कशासाठी राहिलो, आम्ही स्टँड बाय म्हणून उभं राहिलो. कोणी इच्छुक असेल तर आम्हाला येऊ शकतो. प्रॅक्टिस नसेल तरी लागतो. चला आता चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आपला. छान वाटलं मुलींनो. एक नंबर झालेला आहे. जोशात सगळ्यांनी एकदम भारी केलाय. काय झालंय? आपला परफॉर्मन्स झालाय. आता आपण दुसऱ्यांचं हो बक्षीस घ्यायला चाललो. काकीच्याला बक्षीस घेऊन जायचे. बक्षीस याच्यावरतीच देणार आहे तुला. हेच घेऊन जायचं बक्षीस. आणि मला जर नाही दिलं तर मी हेच दाखवणार. अरे बापरे, त्रिशूल. हां मलाच हवंय. मीच घेणार. बाई हे कसं 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 बोल बाई मलाच पाहिजे. नाही दिलं ना तर अगं बाई कसं काय हा प्रकार. किंवा नवी मुंबईतील महाराष्ट्रात इतरही ठिकाणी पैसा असेल परफॉर्मन्स तुमच्या एक्सप्रेशन. कुठून आले तू? आम्ही नेरूळवरून आहोत. नेरूळवरून आला तुम्ही? किती फिटनेस ग्रुप म्हणून आमच्या ग्रुपचं अच्छा, शीतल मग केमिस्ट भवनला तुम्ही केलं होतं? हो. मग आम्ही त्याच्यामध्ये असतोच केमिस्ट भवनला. राजेंद्र जाधव, राजूबाई त्यांच्या मिसेस, सुनीलबाई त्यांच्याबरोबर असतात. तुम्ही जेव्हा नाचत होते ना तेव्हा मला असं झालं होतं की मी किती नाचू. हो, मला तुमचे पण उखाणे ऐकायचे, त्यांचे पण उखाणे ऐकायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपला उखाणा. पहिले स्वतःचं नाव सांगा, मग उखाणा सांगा. मी सौ मेघा मंगेश धनावडे. उष्णता खूप वाढली आहे. मंगेशरावांनी आणली कुल्फी. उष्णता खूप वाढली आहे, मंगेशरावांनी आणली कुल्फी. दम लागलाय पण उखाणा घ्यायचा हट्ट सोडला नाहीये. बाप रे, म्हणून पायी पण भारी देवा असं का यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चलो. काचेच्या बशीत ठेवले होते आंबे कापून. काचेच्या बशीत ठेवले होते आंबे कापून. मंगेशरावांचं नाव घेते या मंगळागौरीच्या दिवशी. कसा पर्सनॅलिटी पण छान आहे. इव्हन दिसायला सुंदर आहे. त्यामुळे मध्ये असल्यामुळे तुमचा लुक आणि ती पोझिशन अशी एक लिडरशिप केल्यासारखं की चेहऱ्यावरती हावभाव वगैरे एक्सप्रेशन छान होते. त्यामुळे तुमच्या ग्रुपचा खूप छान कॅरेक्टर. थँक्यू. सगळ्या मैत्रिणींच्या एकेकीचे परफॉर्मन्स ऐकायला येतं. छान झालं, तुमचा पण छान झाला. खूप सुंदर झाला तुमचा सुद्धा. थँक्यू. काष्टी साडीवरती मंगळागौरला पर्सनॅलिटी अशी छान वाटते. लीडर वाटतं. मुलींनो शिका आता. तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा अशी लीडरकी करायला पाहिजे. आणि या मुलींना आपण शिकवलं ना तरच हे पुढे जातील ना. आपण जर ही मंगळागौर पुढच्या लोकांना करून दाखवली तर ह्या आजकालच्या या मुली सुद्धा ही मंगळागौर शिकतील आणि आता मी निघाली होती घरी. म्हटलं खूप वेळ झाला, आता घरी जायचं आहे. पण माझ्या मैत्रिणी म्हणतात जाऊ नको थोड्या वेळासाठी. किती वेळ राहिला आहे? 15 मिनिटात संपेल. आता 10 वाजता हे संपणारच आहे. पण मी निघाली, नीरज आला होता इथे न्यायला. मग ह्या मला जाऊन देत नाही, अर्ध्या आतमध्ये बसलेले आहेत आणि खूप थकले. दुपारी 2-2:30 वाजता आम्ही आलो होतो. नंतर हे लोक सगळे आले. तर चला आता परत पुढे जाऊन थोडंसं बघूया आणि मग ठरवूया प्राईज कोणालाही मिळो. आणि तिथे ना रेकॉर्ड लावलेले आहेत, वेगवेगळे गाणी आहेत तिथे. तर त्यामुळे काय होतं, मला शूट घ्यायला आणि मला बोलायला त्याच्यात होतच नाही आहे. तरी पण मी काय काय शूट केलेलं आहे ते तुम्ही बघितलंच असेल. तर चला आता परत थोडा वेळ थांबूया आणि आपला परत पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. सुंदर साजिरा श्रावण आला होता तीर माझा त्यानी ग बाई अडवलं. आता लाटण्यांचा आणि करवंट्यांचा खेळ पाहूया. अहो तुम्हाला आम्ही सोडतो आणि मग घरी जातो. हां नंतर भेटो. खूप वेळ झाला, अजून हे स्पर्धा चालूच आहे. पण आता आम्ही निघालो आहे कारण 2 वाजता आलेलो होतो. थोडंसं इकडचं तिकडचं मी शूट केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, कमेंट्स करा
कारण आमच्या ह्या गमती जमती आम्ही आज दिवसभरामध्ये काय काय केलं, कसं केलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. खूप थकलेलो आहोत. आता सगळेजणी घरी निघालेले आहेत. कार्यक्रम अजूनही चालू आहे. बक्षिसाची अपेक्षा न करता केलेला आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम. तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.